कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अगं ताई, पण मग ऍक्शन घेतली पाहिजे ना. आणि हे सगळं करायच्या ऐवजी तू काय करतेयस? तुझ्या सासऱ्यांशी बोलतेयस? खरंच काही गरज आहे का ताई? मला एक कळत नाही अक्षरा, तू इतकं शांत कशी? इतर वेळेला अन्यायाविरुद्ध पेटून उठणारी तू, अगं तो बजरंग आपलं घर बळकवायला निघाला होता, त्यावेळेला तू पेटून उठलीस आणि तू त्याला सामोरी गेली होतीस. आणि आता तुझ्यावर ही वेळ आली तर तू शांत? बाबा, तुम्ही तरी समजून घ्या प्लीज. आत्ता त्यांच्याशी भांडून काहीच होणार नाहीये. भेटून बोलून गोष्टी सॉल्व्ह होणार आहेत बाबा. मला माहितीये ना, मला एकदा अधिपतींशी बोलू द्या. मला माहितीये एकदा आमचं बोलणं झालं ना बाबा की सगळं ठीक होईल. मला त्यांना विश्वासात घेऊ द्या बाबा प्लीज. तुला सांगितलं ना, तू त्या घरात जाणार नाहीयेस म्हणून. एवढं सगळं झालं तरी सुद्धा तुला हे सॉल्व्ह करायचं? बाबा, माझं बोलणंच होत नाही हो अधिपतींशी, म्हणून गोष्टी कॉम्प्लिकेटेड होत आहेत. आणि हे बघा, आता बाबा एवढ्या वेळा फोन करतात, ह्याचा अर्थ त्यांनाही वाटतंय ना मी घरी परत जावं. त्यांना वाटून काय उपयोग येत आहे? अधिपती जिजूंना थोडी वाटतंय हे सगळं. नाही ओंके, मी काय आज काही येणार नाही फॅक्टरीत. का? काय झालं बाबा? अरे नाही येणार बाबा. वहिनींशी बोलणं झालं का? अरे काय तुमच्याकडे काय दुसरा विषय नाही काय? जो ते होते त्यांच्याच विषयी बोलतोय माझ्या संग. हे बघ, तुझं आणि वहिनींचं भांडण मिटलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. त्या सोडून बाकी सगळ्यांनी वाटतंय. त्यांनाही असंच वाटत असणार. तू त्यांची वकील करायला फोन केलास का मला? अरे मी त्यांची वकिली नाही करते, पण बिन काय नाही. ऐक, ते फॅक्टरीतल्या कामाचं बघून घे, त्या मुंबईच्या टीमशी बोलून घे आणि नवीन ऑर्डरचं बघ काय ते कळव मला. काय तेच विचारायला आली या. काय म्हणजे? काय चाललंय तुझं? असं का वागतोयस? सत्य आहे. हिरा फोन दे. नाही ताई प्लीज हिरो. स्पीकरवर ठेव फोन. आम्हाला पण कळू देत त्यांचं काय म्हणणं आहे ते. हा बाबा बोला. अक्षरा, अक्षरा बाळा, मी कधीचा फोन करतोय तुला, तू फोन का उचलत नाहीयेस? मी काही नाही बाबा, सॉरी सॉरी. तुम्ही बोला ना, काय झालं? हरकत नाही बाळा, मला सांग आधी तू कशी आहेस? मी ठीक आहे बाबा, तुम्ही कसे आहात? आणि आजी? बाळा, इथे इथे कोणी ठीक नाहीये. का, काय झालं? तू नाही आहेस घरात तर आम्ही कसे असणार बाळा? आणि अधिपती तर अगदीच सैरभैर झालाय का? तू कल्पना करू शकतेस ना, तू घरात नाही आहेस तर तो कसा वागत असेल? त्याचं कशात लक्ष नाही आहे, तो खात पित नाही आहे, कोणाशी बोलत नाही आहे. तुला आणायला म्हणून गेला होता आणि एकटाच परत आला ग. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.